बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. धकाधकीच्या जीवनात, रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची आरोग्य शिबिरं सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण आपण सगळ्यांनी रोजीरोटीसाठी, आपल्या करिअरसाठी धावपळ केली पाहिजे, हे जितकं खरं आहे, पण तेवढंच आपल्या शरीराकडं आणि आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि ते काम या आजच्या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं होतंय. मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो. अशा पद्धतीची आरोग्य शिबिरं प्रत्येक परिसरामध्ये व्हावीत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सेवा सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आजचा उपक्रम आहे. त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. फक्त राधानगरी तालुका नाही तर अख्ख्या राज्यात सुद्धा आपल्याला हे उभा करायचं आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट पहिल्यांदा राधानगरी तालुक्यातलं नव्हे, जिल्ह्यातलं सुद्धा जे काही अपूर्ण काम आहे ते सगळंच करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू. राजकारणातले सगळे निर्णय जे राजकीय दृष्ट्या महत्वाचे असतात ते आमच्या पक्षाचे, तिन्ही पक्षाचे तिन्ही प्रमुख घेतात आणि मला असं वाटतं की तशाच पद्धतीने हे सुद्धा निर्णय भविष्य काळामध्ये होतील. आता निश्चितपणाने ते होतील, परंतु ते तीन पक्षाच्या तिन्ही प्रमुखांच्या माध्यमातून होतील. आपण वाट बघूया.